दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट. एक ताजी घडामोड अशी आहे की भीमा खोरे घाटमाथा परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक आहे ती अत्यंत वेगाने वाढते. ती आता सकाळपर्यंत 50,000 क्युसेक होईल, तर त्यानंतर हा विसर्ग आणखीन वाढत जाणार आहे. कारण खडकवासला धरणातून 35,574 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. याचबरोबर वडीवळे धरणातून सुद्धा 8,500 क्युसेकनं पाणी सोडलं जाते. कासारसाईचा विसर्गही वाढवला जातो आहे. याचबरोबर काल घाटमाथा परिसरात आणि आजही मुसळधार पाऊस झाला आहे, त्यामुळे लोणावळा परिसरातलं पाणी सुद्धा इंद्रायणी मार्फत उजनीमध्ये येणार आहे. त्यामुळे हा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढून उजनी धरण हे उद्या म्हणजे 26 जुलै रोजी दुपारपर्यंत उपयुक्त पाणी पातळीत येणार आहे. उजनीत जे पाणी उपयुक्त पाणी पातळीत येण्याकरता उजनीला अद्यापही जी पाण्याची गरज आहे ती आहे केवळ 7.89 TMCची, आणि आता येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा याहून जास्त असणार आहे. त्यामुळे उजनी धरण 26 जुलैला दुपारपासून उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होणार आहे. आजही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे. उजनी जलाशय जे आहे ते 2024च्या जानेवारी महिन्यामध्येच उजनी धरण हे मृत पातळीत गेलं होतं, कारण 2023च्या पावसाळा हंगामामध्ये ते केवळ 60% भरू शकलं होतं. आणि याचबरोबर मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात लाभक्षेत्रात उजनीच्या पाऊस कमी असल्यामुळे सतत कालव्यामार्फत आणि भीमा नदीमध्ये पाणी सोडावं लागलं होतं. यामुळं उजनी धरण जानेवारी 2024मध्ये मृत पातळीत गेलं होतं. त्या धरणाचा प्रवास अद्यापही म्हणजे 25 जुलैपर्यंत मृत पातळीतच सुरू आहे. मात्र पुणे परिसरात सुरू असलेला पाऊस, घाटमाथ्यावरचा पाऊस आणि वरील धरणातून सोडण्यात आलेलं पाणी यामुळे हा प्रकल्प 26 जुलै 2024 रोजी म्हणजे उद्या शुक्रवारी उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होणार हे निश्चित आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.